So, good morning, students. This is August 12th, 2020, Wednesday. WEDNESDAY. बघा, माझंही चुकलं असेल एखाद्या वेळेला. पाठ करण्याकरता वेडनेसडे, बट द प्रॉपर प्रोनाउन्सिएशन इज वेडनेसडे. चला, एका चांगल्या विचाराने आजच्या दिवसाची सुरुवात करू. ज्याची चांगुलपणावर श्रद्धा आहे त्याला कशाचेही भय नाही. आय रिपीट, ज्याची चांगुलपणावर श्रद्धा आहे त्याला कशाचेही भय वाटत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिनविशेष आहे अवकाश शास्त्रज्ञ डॉक्टर विक्रम साराभाई यांचा जन्मदिन. साधारणपणे वाढदिवस हा शब्द आला की ज्यांच्याबद्दल आपण बोलतो आहोत ते अजून आहेत असा त्याचा अर्थ काढला जातो. बट वेन आय से दिस इज बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ सो अँड सो, इट मीन्स or this is death anniversary is itself an indication of that death anniversary. असं म्हटल्यानंतर तो माणूस नाही आहे तर गृहीत धरलंच जातं. बट बर्थ ॲनिव्हर्सरी याचा अर्थ, पण जर तो माणूस असेल, ती व्यक्ती असेल, तर आपण बर्थ डे असं म्हणतो. असो, डॉक्टर विक्रम साराभाई यांचा आज जन्मदिवस आहे, जन्मदिन आहे. ते आजच्या दिवशी म्हणजे 12 ऑगस्ट 1919ला जन्माला आले. मी जसं 2020 म्हणतो, म्हणजे 2020 पण म्हणतो, तसं हे 1919 म्हणजे मला जर सांगायचं असेल तुम्हाला गमतीने की डॉक्टर विक्रम साराभाई born on 12th of August 1919, that is 1919. So let us see Dr. Vikram Sarabhai in detail. Dr. Vikram Sarabhai, Indian physicist and astronomer. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये म्हणजे 10 मिनिटात 12 मिनिटात जे काही आहे, मी तुम्हाला जे मोठे मोठे शब्द आहेत त्यांचा अर्थ मराठीतून सांगणार नाही, त्यांचा अर्थ इंग्रजीतूनही सांगणार नाही. ज्या शब्दांना मी दोनदा तीनदा उच्चारलं, याचा अर्थ तो शब्द तुम्हाला समजलेला नाही आहे असं मी गृहीत धरतो, त्या शब्दांचा अर्थ तुम्ही शोधायचा आहे. डॉक्टर विक्रम साराभाई, इंडियन फिजिसिस्ट and astronomer, initiated space research and helped develop nuclear power for India. Nuclear power म्हणजे डॉक्टर विक्रम साराभाई यांनी न्यूक्लिअर पॉवरचा शोध भारताकरता लावला. बघा, 3 शब्द मी आतापर्यंत थोडेसे अवघड वापरलेले आहेत म्हणजे मला जे दिसले यूट्यूबवर ते इंडियन फिजिसिस्ट, ॲस्ट्रॉनॉमर आणि न्यूक्लिअर पॉवर यांचे अर्थ शोधायचे, लिहायचे, फोटो काढायचे आहे आणि चॅनलला टाकायचं आहे आपल्या. तुमच्याकडनं प्रतिसाद दिसला की माझी साध दुप्पट तिप्पट वेगाने येईल तुमच्यापर्यंत. सो लेट अस कम टू द पॉइंट. डॉक्टर विक्रम अंबालाल साराभाई. येस, त्यांचं पूर्ण नाव आहे डॉक्टर विक्रम अंबालाल साराभाई. मला सुद्धा आज म्हणजे मी आत्तापर्यंत डॉक्टर विक्रम साराभाई आणि त्यांचं डॉक्टर विक्रम साराभाई हेच नाव आत्तापर्यंत घेतलं जात होतं, पण आज यूट्यूबच्या माध्यमाने किंवा तुमच्या गुगलच्या माध्यमातून माझ्यापर्यंत त्यांच्या तीर्थरूपांचं नाव आलं.
म्हणजे अंबालाल. मला या निमित्ताने एक वपूंचं सुंदर वाक्य शेअर करावं असं वाटतं की कुठलं ज्ञान, कुठली माहिती इंद्रियाच्या कुठल्या माध्यमातनं तुमच्यापर्यंत तिचं वहन कसं होईल ते माहीत नसतं. कुठल्या घटिकेला तुम्हाला ते कळायचं आहे हेही माहीत नसतं. चला, या अभ्यासाबरोबर मी जिना वपू म्हटलं फक्त, ते म्हणजे वसंत पुरुषोत्तम काळे, मराठीमधले, म्हणजे तो एक स्वतंत्र विवेचनाचा विस्तृत विषय आहे. त्याच्यावर केव्हा तरी पुन्हा मुद्द्याकडे वळूयात आपण. डॉक्टर विक्रम साराभाई यांना ही वॉज रिवॉर्डेड ॲज अ पद्मभूषण इन द इयर 1966. पद्मभूषण, अतिशय सन्मानाचा गौरव आहे हा. पुन्हा बोलू. इन द इयर 1972, आफ्टर हिज डेथ, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना एक अवॉर्ड दिला गेलेला आहे आणि तो आहे पद्मविभूषण. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती असं म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलं? ही वॉज इंटरनॅशनली रिवॉर्डेड ॲज अ फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम. आय रिपीट वन्स अगेन. On the level of international, he was rewarded as a father of Indian space program. पुढे बोलणार आहे इस्रो. इस्रोचं नाव त्यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. आज चला आणखीन एक गोष्ट सांगणार आहे, ती मात्र नियमाने करायची. की मी ज्या ज्या मोठ्या माणसाचं, महान विभूतीचं नाव तुम्हाला सांगतो, जन्मतारीख तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला त्यांच्या मृत्यूची तारीख सांगतो, तर ते आयुष्य जगले किती ही बेरीज वजाबाकी गणिताचा भाग म्हणून तुम्ही करायचा आहे. आता ही तुमच्या सुदैवाने आता ही जी वजाबाकी करायची ही अत्यंत सोपी आहे. जसं द डेट ऑफ हिज डेथ, इट मीन्स वेन विक्रम साराभाई पास्ड अवे. If it is a question, the answer is that on 30th December 1971. बघा, 30 डिसेंबर 1971 कसं उच्चारलंय मी? 30th म्हणजे 20, 30 यांच्या हे पुढे काय लावतो आपण? जसं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. म्हणजे फर्स्ट म्हणजे पहिला, पहिली. सेकंड म्हणजे दुसरा, दुसरी. थर्ड म्हणजे तसं 30वा किंवा 30वी तारीख आहे ही त्या महिन्याची 30वी. तर तिला कसं म्हणतात? 30th, ATH असं उच्चारतात त्याला. सो इट वॉज 30th डिसेंबर और डिसेंबर 30th 1971. आणि ही बॉर्न ऑन ऑगस्ट 12th. ऑगस्ट 12 नाही म्हणायचं आपल्याला, याला 12th म्हणजे 12वी तारीख असं म्हणायचं असतं. सो ही बॉर्न ऑन ऑगस्ट 12th 1919. दॅट इज 1919. आता ही वजाबाकी जर केली तर आपल्याला त्यांचं वय कळतं. ही सोपी वजाबाकी, याच्यात कुठेही हातचा घ्यायची गरज पडलेली नाही आहे. तर 30 डिसेंबर म्हणजे 30/12/1971 मधनं 12/8/1919 वजा केले तर उत्तर येतं 52 वर्ष 4 महिने 18 दिवस. इट मीन्स डॉक्टर विक्रम अंबालाल साराभाई वॉज डुईंग हिज जॉब ॲट द एज ऑफ, वयाच्या कितव्या वर्षीपर्यंत? ही डेडिकेटेड, ही डिवोटेड, ही डिटरमाइंड हिमसेल्फ ॲट द एज ऑफ 52 years, 4 months and 18 days. तसं म्हटलं किती कमी आयुष्य आहे. 52 वर्ष असो, पण किती मोठं काम केलं. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर विक्रम साराभाई यांचं नाव मी अतिशय सन्मानाने ऐकलं. कुणाच्या तोंडून माहिती आहे?
आपले भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, म्हणजे ज्यांचं नाव जरी नुसतं उच्चारलं तर अंगात असं स्फुरण येतं की काय बाबा माणसं डिव्होटेड असतात, किती समर्पित असतात राष्ट्राकरता. चला APJबद्दल तर बोलूच पुन्हा, पण APJचे हे गुरु होते. आणि 1971ला जेव्हा डॉक्टर विक्रम साराभाई यांनी शेवटचा श्वास घेतला 30 तारखेला 12व्या महिन्यात, म्हणजे APJसारखा पहाडासारखा माणूस कोसळून पडला होता की आता मी काय करू, व्हॉट शॅल आय डू, माय फादर, माय गाईड, माय एव्हरीथिंग हॅज पास्ड अवे, व्हॉट शॅल आय डू, काय करू मी आता, काय करू. म्हणजे आपल्या मरणाचं इतकं आत्यंतिक दुःख कोणाला तरी व्हावं इतकं मोठं काम आपण केलं पाहिजे. याच्याबद्दल पुन्हा एकदा किंवा तरी नाव आता मी हळूहळू फक्त स्पर्श करत जाणार आहे. आता मी त्यांनी काय काय केलं हे जस्ट हळूहळू थोडं सांगणार आहे, कारण आपल्याला आपल्या वेळेची मर्यादा आहे. What organization, I will not tell the meaning of organization. तुम्हाला ऑर्गनायझेशन या शब्दाचा अर्थ माहिती व्हायचा असेल तर माझा हा विश्वास आहे की त्या ऑर्गनायझेशन नावाच्या शब्दाला एक बोट आहे, त्या शब्दाचं बोट धरून त्याच्याबरोबर जा. डेफिनेटली ही विल टेल यू व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऑर्गनायझेशन अँड फाउंडेड. काही नाही, आय विल नॉट टेल यू एनिथिंग. मी तुम्हाला काहीही सांगणार नाही, तुम्ही शोधा म्हणजे सापडेल. सो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हा झाला फुल फॉर्म. कशाचा? पुढे इस्रोचा उल्लेख येणार आहे. किती पुस्तकं यांनी लिहिले, त्यातलं एक पुस्तक जे मला आत्ता सापडलंय, मीही पाहिलेलं नाही आहे, मॅनेजमेंट फॉर डेव्हलपमेंट. आता यांचं शिक्षण, एज्युकेशन कुठे झालं? गुजरात इज अ स्टेट लाईक महाराष्ट्र. महाराष्ट्र इज अ स्टेट, गुजरात इज अ स्टेट, केरला, तामिळनाडू, आंध्रा, दीज आर स्टेट्स. गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तिकडे वरती जा, आणखी उजवीकडे जा, डावीकडे जा, तोंडातनं भर 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 नावं आले पाहिजे. असे सगळेचे सगळे राज्य माहिती पाहिजे, त्यांच्या कॅपिटल्स माहिती पाहिजे, कोण तिथे मुख्यमंत्री, हू इज द चीफ मिनिस्टर, याची यादी आपल्याकडे असली पाहिजे. गप्पा म्हणून गप्पा झाल्या पाहिजे त्या. आपण ज्या गप्पा मारतो ना त्या गप्पा ह्या मारल्या पाहिजे. हू इज द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, हू इज द चीफ मिनिस्टर ऑफ मध्य प्रदेश, हेच वाक्य बोलायचं ना. किती राज्य आहेत आपल्या सध्या मलाही नाही माहिती, 32-33 काहीतरी असतील. प्रत्येक राज्याचे चीफ मिनिस्टर आपल्याला माहिती पाहिजे. सो आय वॉज टॉकिंग अबाउट एज्युकेशन. I was talking about the journey of education, शिक्षणाचा प्रवास. सो आर्ट्स अँड सायन्स कॉलेज गुजरात, अहमदाबाद. देन ही इन्व्हेस्टेड हिज टाईम. मी वेस्टेड नाही म्हटलं बरं का. वेस्टेड म्हणजे वाया घालवला आणि इन्व्हेस्टेड म्हणजे गुंतवला. जो इन्व्हेस्ट केला जातो ना तो दुप्पट तिप्पट मल्टिप्लिकेशननी बाहेर पडतो, आणि जो वेस्टेड असतो ना तो चाललाच आहे आपला सगळ्यांचाच, तुमचा माझा सगळ्यांचाच वेळ वेस्ट होतोय. क्षणशः कणशश्चैव विद्यामार्थं च साधयेत क्षणत्यागे कुता विद्या कणत्यागे कुता धनम. ज्याला एका क्षणाची किंमत कळाली ना तोच डॉक्टर विक्रम साराभाई होऊ शकतो, तोच डॉक्टर APJ होऊ शकतो, तोच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊ शकतो. नाहीतर मग आपण आहोतच. केव्हा जन्माला आलो माहीत नाही, केव्हा मृत्यू झाला तेही माहीत नाही. असो मी असं म्हटलं की ही इन्व्हेस्टेड शेठ CN विद्यालय. मी अनेक वेळा CN विद्यालय हे नाव ऐकलं होतं, पण मला कधी वाटलं नाही काय बाबा CN विद्यालय असेल हे. म्हटलं असेल काहीतरी, नाव आहे ना CN विद्यालय. चिमणालाल नगीनदास
C फॉर चिमणालाल अँड N फॉर नगीनदास. आता हे कोण होते? हरकत नाही, हेही सर्च करू पुढे इन टू पास टाईम. मला वेळ घालवायचा आहे, टाईमपास करायचा आहे. आपल्याकडे फार शब्द मस्त आहे. टाईमपास करायचं मग CN म्हणजे काय ते शोधा. चिमणालाल नगीनदास कोण होते ते शोधा. कुठे राहत होते ते बघा. व्हॉट वॉज हिज जॉब हे बघा. व्हॉट ही हॅड ऑर हॅज कॉन्ट्रीब्युटेड फॉर द नेशन हे बघा. त्याच्यानंतर सेंट जॉन्स कॉलेज. आता फक्त मी जस्ट आता काही गोष्टी फक्त सांगणार आहे, त्या तुम्ही कागदावरती उतरवून यू जस्ट टेक इट ऑन पेपर बघा. आता मी जसं स्पर्श करणार आहे त्याला फक्त इस्रो, ISRO. आय विल नॉट टेल द फुल फॉर्म ऑर लॉंग फॉर्म. इस्रो. ॲक्च्युली आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू in the first half of the lecture. ISRO, PRL, IIM, CSC अहमदाबाद. आता हे सगळं जे आहे हे तुम्हाला कुठे सापडणार हे परत मी नव्याने सांगायची गरज नाही. फक्त जस्ट गो टू गुगल अँड सर्च डॉक्टर विक्रम साराभाई. यू विल गेट द आन्सर्स. You will get the answer of every question. Next, let's go forward. Darpan Academy for performing arts. It is also in Ahmedabad. And friends, I'm very happy that he invested his life for Darpan along with his wife. नारी जातीचा सन्मान. आपल्या पत्नीला बरोबर घेऊन त्यांनी हे काम केलेलं आहे. स्पेस ऑर्गनायझेशन सेंटर. अँड द लास्ट बट नॉट लीस्ट FBTR. Try to find out the long forms, full forms. Try to find out the information in Marathi. One more thing is that today is 12th of August 2020. I wanted to give you information about जॉर्ज स्टीफन्सन. विद्यार्थी मित्रांनो, मला आज तुम्हाला जॉर्ज स्टीफन्सन यांच्याबद्दल सुद्धा माहिती द्यायची होती. पण आता हे 17 मिनटं इथेच झाले. तर मी दुपारी साधारणतः दुपारी म्हणण्यापेक्षा 7-8 नंतर केव्हा तर एकदा येऊन डॉक्टर जॉर्ज स्टीफन्सन यांच्याबद्दल चर्चा करणार आहे. आता मी जॉर्ज स्टीफन्सन यांच्याबद्दल ते कोण होते, काय होते हे सांगू शकलो असतो, पण ते सांगत नाही आहेत. बघूयात 7-8ला जेव्हा मी शेअरिंग करायला येईल तोपर्यंत त्यांच्याबद्दल कोणी माहिती टाकते आहे का. पुन्हा एकदा सांगतो की जॉर्ज स्टीफन्सनबद्दल माहिती टाकताना गुगलवरचे फोटो काढून टाकायचे नाही आहेत. ते पाहायचं आहे, वहीवर लिहायचं आहे आणि मग त्याचे फोटो टाकायचे आहेत. गुगलवरचे कॉपी पेस्ट करून कोणी फोटो टाकले तर दॅट विल नॉट बी टॉलरेटेड. आय एम टेलिंग यू. रागवतो याच्याकरताच की तुमचा अभ्यास व्हावा, तुम्ही परफेक्ट व्हावेत, परिपूर्ण व्हावेत ही इच्छा आहे. आणि बस पुन्हा एकदा आजच्या 20 ऑगस्टच्या शुभेच्छा तुम्हाला देताना एवढंच सांगतो की ही जी आता 18 मिनिटाची जवळजवळ 20 मिनिटांची क्लिप ही होईल. 20 मिनिट्स. तर ही 20 मिनिटाची क्लिप एकदा, दोनदा, तीनदा ऐका. पूर्ण 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 1 तास त्याच्यात जाईल. 20 मिनिट म्हणजे 20-60 मिनिट जर म्हटले तर पूर्ण तास तुमचा त्यात जाईल ऐकण्यामध्ये. इंग्रजी ही भाषा ऐकून ऐकून समृद्ध होत असते. कोणतीही भाषा, एनी लँग्वेज तुम्हाला जर ती डेव्हलप करायची असेल तर यू विल हॅव टू लिसन इट वन्स, ट्वाइस, थ्राइस. कितीही वेळा ऐका आणि ऐकून ऐकून. आणि माझा तो दावा आहे की तुम्ही न समजलेलं एखादं वाक्य, जसं मी तुम्हाला आता आजचं सेशन संपवताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वाक्य सांगतो. यू मस्ट कल्टिवेट युअर इमोशन्स, फिलिंग्स. यू मस्ट कल्टिवेट युअर इमोशन्स, फिलिंग्स. हे वाक्य जे मी बोललो
ते जर तुम्ही तीनदा चारदा ऐकलं तुम्हाला अर्थ कळेल. सो हॅव अ गुड डे.